नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय ना, हा डी ब्लॉक इलेमेंटचा क्वेश्चन आहे किंवा तुम्ही ट्रान्झिशन इलेमेंटचाही क्वेश्चन म्हणू शकता, ज्यामध्ये विद्यार्थी 99% चुका करतात. कारण की त्यांना प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रान्झिशन मेटल, किंवा आपण असं म्हणू शकतो ट्रान्झिशन इलेमेंट. बघा, हा प्रश्न काय दिलेला आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रान्झिशन मेटल. या चारपैकी कोण ट्रान्झिशन मेटल नाहीये? तर याचा आन्सर बेटा आपल्याला दिलेला आहे झिंक. ओके, याचा आन्सर काय असतं? झिंक. झिंक इज नॉट अ ट्रान्झिशन मेटल. आता याच्यात कन्फ्युजन काय विद्यार्थ्यांचं, कारण की ज्या वेळेस आपण याची स्टडी करतो डी ब्लॉक इलेमेंटचे, तर डी ब्लॉक इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन इलेमेंट्स असं आपण म्हणतो. परंतु लक्षात घ्या, ट्रान्झिशन इलेमेंटची एक कन्सेप्ट आहे. ट्रान्झिशन इलेमेंट नेमकं कुणाला म्हणायचं? आजच्या व्हिडिओमध्ये ट्रान्झिशन इलेमेंटचा कन्सेप्ट जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की कोणत्या इलेमेंटला ट्रान्झिशन इलेमेंट म्हटलं जातं. रिमेंबर वन थिंग, ऑल ट्रान्झिशन इलेमेंट्स आर डी ब्लॉक इलेमेंट्स, नॉट ऑल डी ब्लॉक इलेमेंट्स आर ट्रान्झिशन इलेमेंट्स. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं, त्याचा एक क्रायटेरिया आहे. ओके, तर तो क्रायटेरिया आपण काय करूया, समजून घेऊया आणि मग आपल्याला लक्षात येईल की झिंक हा ट्रान्झिशन एलिमेंट का नाहीये. बघा, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. व्हॉट आर ट्रान्झिशन मेटल? ट्रान्झिशन मेटल नेमकं काय असतं ते एकदा आपण काय करू बेटा, समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा, याची जी प्रॉपर डेफिनेशन दिलेली आहे, काय दिलेली आहे माहितीये का? मेटल्स मेटल्स हॅव्हिंग ओके टू shells of electron, two shells of electrons are incomplete. ओके, काय म्हटलेलं आहे की जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत त्यांच्या दोन शेल ज्या आहेत इलेक्ट्रॉनच्या, त्या काय असल्या पाहिजे? इनकम्प्लीट असल्या पाहिजेत. दोन शेल म्हणजे नेमक्या कोणत्या? तर एक आहे व्हॅलेन्स शेल. एक कोणती शेल असेल बेटा? व्हॅलेन्स शेल, ज्याला आपण कोणती शेल म्हणतो? एन शेल म्हणतो. ओके, आणि दुसरी असते बेटा पेनल्टिमेट शेल. दुसरी शेल जी असेल ती कोणती असणार आहे? पेनल्टिमेट शेल असणार आहे. ओके, ज्या पेनल्टिमेट शेलला आपण काय म्हणतो? N-1 शेल म्हणतो. ह्या दोन शेल काय असल्या पाहिजेत? त्याच्या इनकम्प्लीट असल्या पाहिजेत, बरोबर की नाही? अशा मेटलला आपण काय म्हणणार, किंवा अशा इलेमेंटला आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्झिशन इलेमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल आपण म्हणू शकतो, कारण की सगळे मेटॅलिक प्रॉपर्टीज आपल्याला दाखवतात, बरोबर की नाही? ठीक आहे, आपण ज्यावेळेस बेटा डी ब्लॉक इलेमेंट स्टडी करतो, तर डी ब्लॉक इलेमेंट जे आहे त्यांना ट्रान्झिशन मेटल्स का म्हणतो आपण, किंवा ट्रान्झिशन इलेमेंट का म्हणतो? कारण की यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय लिहितो? NS122. ओके, आणि मग नंतर काय लिहितो? N-1 D 1 2 काय घेतो आपण बेटा? 10 घेतो, बरोबर की नाही? ठीक आहे, तर हे त्यांचं जनरल आउटरमोस्ट कॉन्फिगरेशन आहे. लक्षात ठेवा, मी ट्रान्झिशन इलेमेंटचं नाही लिहिलंय, मी कुणाचं लिहिलंय? डी ब्लॉक इलेमेंटचं. आता याच्यामध्ये ही जी शेल आहे ही कोणती शेल आहे? व्हॅलेन्स शेल, बरोबर की नाही? आणि ही कोणती शेल आहे? पेनल्टिमेट शेल झाली, बरोबर की नाही? आपण याला पेनल्टिमेट शेल म्हणू शकतो. म्हणजे किती शेल इनकम्प्लीट झाल्यात बेटा? 2. म्हणजे या 2 शेल मध्ये आपल्याला काय करायचं? स्टडी करायचंय. ठीक आहे, मग आपण जर का सपोज 3D सिरीज जर बघितली, कोणती सिरीज बघितली? 3D सिरीज. तर या 3D सिरीज मध्ये, बरोबर की नाही, या 3D सिरीज मध्ये स्कॅन्डियम पासून तर झिंक पर्यंत टोटल किती इलेमेंट आहेत बेटा? 10 इलेमेंट आहेत, बरोबर की नाही? परंतु स्कॅन्डियम टू कॉपर जे आहेत, म्हणजे 21 to 29 ऍटॉमिक नंबर असलेले, यांना आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन म्हणतो. यांना काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. मग झिंकला का नाही म्हणायचं, बरोबर की नाही? झिंक, व्हाय झिंक इज नॉट. ओके, तर बेटा झिंकचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, मी जर का झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहिण्याचा प्रयत्न जर केला, तर तुम्हाला माहिती झिंकचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 30. मग झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? आउटरमोस्ट कॉन्फिगरेशन 3D10, आणि काय लिहितो आपण? 4s2 लिहितो, बरोबर की नाही? आता तुम्ही बघू शकता याचं डी ऑर्बिटल काय झालेलं आहे बेटा? कम्प्लिटली फिल्ड आहे. डी ऑर्बिटल काय आहे? कम्प्लिटली काय असणार आहे? फिल्ड असणार आहे. ठीक आहे, जर सपोज मी याच्यात झिंकला मी Zn+2 मध्ये जरी घेतलं तरी सुद्धा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहतंय बेटा? काय राहतंय? 3D10च राहतंय, बरोबर की नाही? आणि 4s काय होतं? 0, म्हणून आपण 4s लिहित नाही. म्हणजे डी ऑर्बिटल काय झालेला आहे? याचा कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि जर का याचा डी ऑर्बिटल हा कम्प्लिटली फिल्ड असेल तर आपण याला काय म्हणू शकत नाही? ट्रान्झिशन मेटल म्हणू शकत नाही. आणि म्हणून याचा आन्सर जे आहे बेटा, याचा आन्सर काय येतं? झिंक येतं. वाय? याचं एक्सप्लेनेशन मी काय देऊ शकतो? तर याचं एक्सप्लेनेशन मी देऊ शकतो, झिंकचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये डी ऑर्बिटल काय झालेला असतो? कम्प्लिटली फिल झालेला असतो. कम्प्लिटली फिल्ड, बरोबर की नाही? कम्प्लिटली फिल्ड असतो, म्हणजे त्याची फक्त एकच शेल जी आहे, ओनली व्हॅलेन्स शेल इज इनकम्प्लीट. फक्त कोणती शेल इनकम्प्लीट राहते बेटा? व्हॅलेन्स शेल इनकम्प्लीट राहते. अँड देअरफॉर वी कॅन नॉट कन्सिडर ॲज अ झिंक. ओके, ॲज अ ट्रान्झिशन मेटल. आपण त्याला ट्रान्झिशन मेटल म्हणून कन्सिडर करू शकत नाही. पार्टच करून ठेवायचंय आपल्याला. जनरली 3D सिरीजच येते परीक्षेला, पण आपल्याकडे टोटल 4 सिरीज आहे. 3D, 4D, 5D आणि 6D सिरीज आपल्याकडे आहे. आपण सर्व फोकस जो आहे 3D वर ठेवायचा आहे.
4D 5D मध्ये जरी आपल्याला प्रश्न आले तर आपण लास्ट इलेमेंट कन्सिडर करायचं, जसं कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल, ज्यांचं 3D कॉन्फिगरेशन असतं ते सगळे इलेमेंट जे आहेत ते डी ब्लॉक तर आहेत, परंतु ट्रान्झिशन एलिमेंट मात्र ते नसतात. होप स्टुडंट तुमचा ट्रान्झिशन एलिमेंटचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल. याच्यावर आता कसाही जरी प्रश्न आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कॉन्फिगरेशन बघा, जर 3D 10 येत असेल, त्याच्या डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये सुद्धा जर त्याचं कॉन्फिगरेशन ND10 येत असेल, N-1D10 येत असेल, तर समजून घ्यायचं आपल्याला की हा ट्रान्झिशन मेटल नाहीये, कारण की ट्रान्झिशन मेटलची डेफिनेशन थोडीशी वेगळी असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, फिट करून घ्यायचंय. ऑल डी ब्लॉक इलेमेंट्स आर नॉट ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, सगळे डी ब्लॉक इलेमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट नसतात, परंतु सगळे ट्रान्झिशन एलिमेंट हे जे आहेत हे कोणते एलिमेंट आहेत? डी ब्लॉक एलिमेंट आहेत. ओके स्टुडंट, अशाच सोप्या सोप्या कन्सेप्टसाठी, अशाच ट्रिकी कन्सेप्टसाठी, अशाच लॉजिकल कन्सेप्टसाठी तुम्हाला RS केमिस्ट्री सोल्युशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि इन्स्टा आयडीला फॉलो करायचंय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टुडंट. बाय बाय.